नमस्कार अमरावती। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आता रंगत वाढली आहे। भाजप आणि काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीनेही मैदानात उडी घेत उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामांकन प्रक्रियेदरम्यान चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रियंका विश्वकर्मा यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षवर्धन पणकर, प्रदेश सचिव राजेंद्र पाटोडे, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। स्थानिक स्वराज्य संस्थातील विविध सदस्यांनीही डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा दर्शवलाय। निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून मतदारांसमोर जाणार असल्याचा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान भाजपकडून प्रवीण पोटे आणि काँग्रेसकडून हर्षजी देशमुख आधीच मैदानात उतरले आहेत आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे समीकरण अधिक रंजक झाले असून तिरंगी लढतीची शक्यता बळावली आहे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे। त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून येत्या काही दिवसांमध्ये प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे। भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा 3 प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात आल्याने अमरावती विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। निश्चितच या सातत्यानं जेव्हापासून हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, यात प्रतिनिधी म्हणून नगरसेवकातून कधी कधी उभं राहण्याची हे केली नाही, जिक्री केली। नगरसेवकाच्या अनेक समस्या असतात, त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेले प्रयत्न त्यांना माहीत असते। एक नगरसेवक निवडून आल्यानंतर काय त्याला करावं लागतं आणि निश्चितच ही नगरसेवकातून आमदार व्हावा अशी सर्व नगरसेवकांची इच्छा होती। त्या अनुषंगानं माझ्या पूर्ण जिल्ह्यातल्या नगरसेवकांचं माझं बोलणं झालं। सातत्याने एवढ्या वर्षापासून मी पण नगरसेवक आहे, म्हणून ही एक आमच्या सर्वांची इच्छा होती की नगरसेवकांनी या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करावं। त्या अनुषंगाने आजचा फॉर्म तुमच्याकडे संख्या कमी आहे, आकडा कसा काय जोडण्याचा? निश्चितच अशीच प्रश्न मला नगराध्यक्ष निवडणूक आधी लोक विचारायचे। आपण नगराध्यक्ष निवडणूक आता जिंकलेली आहे चांदूर रेल्वेची, असाच या स्थानिक स्वराज्य संस्थेत निर्णय लोक देतील, त्याचा कॉल आपण बघू। महायुती व महाविकास आघाडी सोबत असणार त्या संदर्भात आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आलेले आहेत। वरच्या पातळीवर महाविकास आघाडीसोबत आमचं बोलणं सुरू आहे। 17 महाराष्ट्राच्या सीट आहेत, त्यातली ही सीट वंचित बहुजन आघाडी लढली पाहिजे, विभिन्न लढली पाहिजे अशा अनुषंगाचं त्याच्यावर ते भाष्य करतील माझ्यानंतर, तर त्यात राहील। तुमची लढत कोणाशी असेल? लढत म्हणण्यापेक्षा ह्या स्थानिक मूलभूत प्रयत्न आहेत का। मागचा जर काँग्रेसचा उमेदवार तुम्ही बघितला तर त्याच्या आधी जेव्हाचे उमेदवार दिले होते, काँग्रेस इथे निवडणूक लढत नाही हे सर्व कार्यकर्त्यांना, जनतेला, नगरसेवकाला माहीत आहे आणि त्यामुळे दुसरा माधवगोळी आला हे पहिल्या दिवसापासूनच सर्वांना माहीत आहे। त्यामुळं या अशा पद्धतीचं जर वातावरण असेल आणि सातत्यानं कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढणं हे जिकरीचं काम असतं। रिझल्ट येत जात असतात, पण निवडणुका जर लढल्या नाही तर लोकशाही राहणार नाही। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो असं बोललं जाते। आतापासून जे उमेदवार आहेत, प्रस्थापित उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिलेले आहे किंवा जे काही असेल दिलं असेल, तुमची कशी वाटतं राहणार? निश्चितच भाऊ चांगला प्रश्न आहे की घोडेबाजार हा एकमेव या मतदारसंघात सातत्यानं प्रयत्न होत असतो आणि तो निश्चित सर्वांना माहीत आहे की मागील ज्या निवडणुकीला सवय लावलेल्या आहेत, छोट्या निवडणुकाचं मोठ्या निवडणुकात मोठ्या प्रकारचा त्यात वापर होतो आहे, तर याला कुठंतरी छेद देण्याचं काम नगरसेवकांनीच, नगरसेवकाचं स्वाभिमान राखून हे मतदान करायचं आहे। त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न राहतील। तुम्ही सुद्धा मतदार, तुमच्याकडे काय काय आमिष आहे त्याच्याबद्दल? माझ्याकडे मतदारासाठी आमिष आहेत की त्यांना 24 तास त्यांचा हक्काचा आमदार जो अमरावती मुंबईत असला पाहिजे। त्यांचे मूलभूत जे प्रश्न आहेत, मुख्याधिकाऱ्यापासून तर कर्मचाऱ्यापासून अनेक नगरपालिकेत कर्मचारी, स्वच्छतेचे प्रश्न आहेत, निधीचे प्रश्न आहेत आणि नगरसेवकाची इज्जत कोणीच देत नाही। नगरसेवक गेला मुंबईत तर कार्यकर्ता फिरत राहते, त्याच्या आयुष्यात त्याला कुठंतरी एवढं मोठं लोकप्रतिनिधी पद आहे याचाही त्याला काही वर्षांनी विसर पडतो आणि तो एक आपला चिरीमिरी कार्यकर्ता बनून त्याला राष्ट्रीय पक्षात ठेवतात, म्हणून त्याचा स्वाभिमान या मतदारसंघात मी उभा करणार।